स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण हा प्रॉब्लेम स्टडी करत होतो. आता बघा वन्स अगेन या प्रॉब्लेम मध्ये देर इज अ स्क्वेअर प्लेट अँड दिस स्क्वेअर प्लेट हॅज साइड ए. आणि या स्क्वेअर प्लेटला काय केलेलं आहे, एक सेमी सर्क्युलर प्लेट प्लेस केलेली आहे. अगोदर सेमी सर्क्युलर प्लेटचा सेंटर ऑफ मास कुठं असतो बघा, 4r/3 ला असतो. हे माहिती पाहिजे फ्रॉम द बेस. ओके, सेमी सर्क्युलर प्लेटचा सेंटर ऑफ मास कुठं असतो, 4r/3. ओके, आता हे कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं आहे, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ दिस होल अरेंजमेंट फ्रॉम द सेंटर ऑफ दिस स्क्वेअर प्लेट. स्क्वेअर प्लेटच्या सेंटर पासून सेंटर ऑफ मास कुठे येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे या प्लेटला आपण प्लेटला म्हणजे स्क्वेअर प्लेटला आणि या सेमी सर्क्युलर डिस्कला मी पॉइंट मास कन्सिडर करणार आहे. तर प्लेटचं जे मास असणार आहे ते कुठं कन्सिडर करणार, त्याच्या सेंटरला, म्हणजे या ठिकाणी. ओके, इथं. आणि डिस्कचं मास जे आहे ते कुठे अझ्युम करणार आहे, त्याच्या सेंटरला. म्हणजे मॉडिफाईड अरेंजमेंट अशा पद्धतीने होणार आहे. दिस इज एक्स ऍक्सिस, सॉरी, अँड दिस इज द वाय ऍक्सिस. ओके, सो ऑन द एक्स ऍक्सिस, ओके, हिअर विल बी द सेंटर ऑफ मास ऑफ द सेमी सर्क्युलर डिस्क. आणि हे जे डिस्टन्स आहे ते हे डिस्टन्स अगोदर लिहितो इथं. हे डिस्टन्स किती येणार बघा, फ्रॉम दिस पॉइंट अप टू दिस एंड पॉइंट, दिस डिस्टन्स इज a/2. because total side is a, so this is half distance, a/2, and this is 4r/3 pi. Okay, this much distance. Okay, so distance of center of mass of a semicircular plate 4r/3 pi. त्याचबरोबर हे डिस्टन्स जे आहे ते किती होणार आहे, सपोज हे डिस्टन्स x2 म्हणूया आपण, x2, कारण दिस इज बॉडी 1, दिस इज बॉडी 2. बॉडी 1 चा x1 तर 0च येणार आहे, बॉडी 2 चा x2 फक्त काढायचा आहे. म्हणजे x2 इज इक्वल टू काय होणार आहे, दॅट इज a/2 प्लस 4r/3 पाय. हे x2 अगोदर व्यवस्थित काढून घेऊया. आता बघा, या सेमी सर्क्युलर डिस्कची जी रेडियस होणार आहे, रेडियस, तर ही रेडियस किती होणार आहे, तर रेडियस इज इक्वल टू a/2 एवढं होणार आहे, a/2. कारण ही स्क्वेअरची जी साइड आहे, स्क्वेअरची साइड जी आहे ना, ती काय होणार आहे, इथं डायमीटर होणार या प्लेटचा, डायमीटर. सो रेडियस इज इक्वल टू a/2. सो a/2 प्लस 4/3 पाय, r is nothing but a/2. So total distance is nothing but a/2 जर कॉमन काढलं तर काय येणार आहे, 1 प्लस 4/3 पाय. ओके, so this is equal to a/2 in bracket 3 pi plus 4 divided by 3 pi. ओके, हे x2 येणार आहे. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्लेट्सचा प्रॉब्लेम आला किंवा डिस्कचा प्रॉब्लेम आला तर तिथं सेंटर ऑफ मास काढण्यासाठी, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढण्यासाठी m1x1 वापरण्याऐवजी काय करायचं, a1x1 चा फॉर्म्युला वापरायचा. सो a1x1 प्लस a2x2 डिवायडेड बाय काय होणार आहे, a1 प्लस a2 येणार आहे. सो a1 म्हणजे पहिल्या प्लेटचा एरिया ए स्क्वेअर, त्याचा एक्स कोऑर्डिनेट. ओके, या प्लेटचं सगळं मास आपण ओरिजिनलच कन्सिडर केलंय आणि ओरिजिनलला एक्स कोऑर्डिनेट किती असतो, 0 असतो. प्लस a2 म्हणजे काय असणार आहे, या सेमी सर्क्युलर डिस्कचा एरिया. तो एरिया किती असणार आहे बघा, a2 इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर, म्हणजे काय येणार आहे, पाय a स्क्वेअर बाय 4 येणार आहे. सो पाय a स्क्वेअर बाय 4 इंटू x2 इज a/2, 3 pi plus 4 divided by 3 pi, okay, divided by a1 plus a2, that is a square plus pi a square by 4. सॉरी, हा कंप्लीट सर्क्युलर प्लेटचा एरिया पाय स्क्वेअर होणार. सेमी सर्क्युलर डिस्क आहे ना, त्याच्यामुळे पाय स्क्वेअर बाय 2 होणार, त्याचं पण हाफ होणार ना, बरोबर ना, हाफ होणार. कंप्लीट सर्कलचा एरिया असतो पाय स्क्वेअर आणि सेमी सर्क्युलर डिस्कचा एरिया किती, सेमी सर्कलचा एरिया किती येणार, पाय स्क्वेअर बाय 2 होणार. सो पाय/2 आर स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर बाय 4 होणार. सो पाय ए स्क्वेअर बाय 8 होणार इथं, सॉरी, पाय ए स्क्वेअर बाय 8. दिस इज द एरिया, पाय ए स्क्वेअर बाय 8. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करावे लागतील बघा. पाय ए स्क्वेअर बाय 8, दिस इज द एरिया. Therefore here now the x coordinate of center of mass, therefore here
एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू न्यूमरेटरला काय होणार बघा, दॅट इज पाय ए क्यूब डिवायडेड बाय 8. पाय ए क्यूब डिवायडेड बाय 8 ऐवजी 16 लिहूया. पाय ए क्यूब डिवायडेड बाय 16, पाय ए क्यूब डिवायडेड बाय 16 in bracket 3 pi plus 4 divided by 3 pi divided by हे ऍडिशन करूया. किती होणार बघा, ए स्क्वेअर जर इथं कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 1 प्लस पाय बाय 8. 1 प्लस पाय बाय 8. ओके, 1 प्लस पाय बाय 8. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू ए स्क्वेअर ने ए क्यूब ला डिवाइड केलं तर फक्त ए राहणार इथं. ओके, सो पाय ए in bracket 3 pi plus 4 divided by 3 pi, okay, divided by काय होणार 8 plus pi divided by 8 divided by 16 is also there, pi a by 16. so 8 आणि 16 ला डिवाइड केलं तर इथं 2 राहणार आहे. 8 ने 16 ला डिवाइड केलं तर 2 राहणार. and therefore x coordinate of center of mass येणार आहे pi a in bracket 3 pi plus 4 divided by काय होणार आहे 2 डिनॉमिनेटरला येणार in bracket 8 plus pi. okay, so this will be the final answer. इथं pi and this pi get cancel here actually. okay, here pi and this pi get cancel. okay, and 3 into 2 that is 6 is remaining here, 6, and this pi get cancel. so this is the final answer. The next question is like this: two identical thin uniform rods of length L1 and L2 each are joined to form a T as shown in the figure. The distance of center of mass from D is. Distance of center of mass from point D find out करायला सांगितलंय. म्हणजे suppose here there is a point D. D पासूनचं distance of center of mass. ओके, आता ही जर डायग्राम आपण बघितली तर सिमेट्रिक अबाउट काय आहे, वर्टिकल ऍक्सिस, y ऍक्सिस सिमेट्रिक आहे. ओके, आता y ऍक्सिस भोवती सिमेट्रिक असेल तर x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे ज्या ऍक्सिस भोवती बॉडी सिमेट्रिक असते ना त्याच ऍक्सिस वर नेहमी सेंटर ऑफ मास असतो. आणि y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इथं काहीतरी येणार आहे. आता y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास कसं फाइंड आउट करणार, तर पुन्हा एकदा या दोन रॉडला काय करूया, दोन रॉडला आपण काय करूया, आपण पॉइंट मासेस कन्सिडर करूया, पॉइंट मासेस न रिप्रेझेंट करूया आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे, ऍज अ पॉइंट मासेस. आता इथं काय करायचंय बघा, पॉइंट मासेस म्हणून रिप्रेझेंट जर करायचं झालं तर सपोज एक्स वाय सिस्टीम आपल्याला ड्रॉ करावी लागेल. सो दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज द वाय ऍक्सिस. ओके, आता आपल्याला डी पॉइंटलाच एक्स ऍक्सिस कन्सिडर करायचं आहे. सो दिस इज द पॉइंट डी. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, ज्या पॉइंट पासून आपल्याला सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स काढायचं आहे, ज्या पॉइंट पासून सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स काढायचं आहे, ओके, त्याच पॉइंटला काय करायचं, ओरिजिन कन्सिडर करायचं आहे. त्या पॉइंटला ओरिजिन कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये एबी रॉडचा सेंटर ऑफ मास कुठे येणार, इथे येणार ना, इथे येणार. म्हणजे आपल्याला एक मास इथे कन्सिडर करावा लागेल. सपोज दिस इज रॉड 1 अँड दिस इज रॉड 2. ओके, याचं मास जे आहे ना M1 मी इथं कन्सिडर करणार. हे किती डिस्टन्सला असेल, तर याच्यामध्ये एबी रॉडची लेंथ दिली L1, एबी रॉडची लेंथ दिली L1 आणि सीडी रॉडची लेंथ दिली L2. म्हणजे हा M1 जो आहे तो y ऍक्सिस वर किती डिस्टन्स, म्हणजे याचे कोऑर्डिनेट काढायचं झालं तर x कोऑर्डिनेट तर 0 येणार आणि y कोऑर्डिनेट येणार आहे L2 येणार. आणि त्याच्यानंतर हा दुसरा जो सीडी रॉड आहे, सीडी रॉड, त्याचं मास M2 असेल सपोज, तर त्याचं मास कुठे येणार आहे, त्याच्या सेंटरला येणार आहे M2 मास. म्हणजे कुठे येणार आहे, x कोऑर्डिनेट तर याचा 0 येणार आहे आणि y कोऑर्डिनेट येणार आहे L2 डिवायडेड बाय 2 येणार आहे. कारण सीडी रॉडची टोटल लेंथ जी आहे ना ती किती आहे, L2 आहे, त्याचा मिड पॉइंट L2/2.
म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 0च आहे, त्याच्यामुळे एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार नाही, वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फक्त येणार आहे. तर वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे इथं आता m1 y1 प्लस m2 y2 डिवायडेड बाय काय होणार आहे m1 प्लस m2 येणार आहे. आता जसं आपण डिस्क किंवा प्लेटला काय कन्सिडर केलं, मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया असतं, तसं रॉड जर असेल, रॉड किंवा वायर असेल, लक्षात घ्या, फॉर रॉड और वायर काय येणार आहे, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असणार आहे. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, म्हणजे जेवढी त्याची लेंथ जास्त असणार आहे तेवढं त्याचं काय असणार आहे, मास जास्त असणार आहे. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, सो मास इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एल असं लिहू शकतो. वेअर लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे, लिनियर मास डेन्सिटी असणार आहे. लिनियर मास डेन्सिटी, लॅम्बडा म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. आता बघा m1 म्हणजे काय येणार आहे, लॅम्बडा L1 येणार, m2 म्हणजे काय येणार आहे, लॅम्बडा L2 येणार आहे. परत m1 म्हणजे लॅम्बडा L1, m2 म्हणजे लॅम्बडा L2, सगळं लॅम्बडा कॅन्सल होईल आणि इथं फॉर्म्युला काय होणार बघा, y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास असं होईल. दॅट इज पाहिजे तर सगळं लिहितो, m1 म्हणजे लॅम्बडा L1 होणार इंटू y1 प्लस m2 म्हणजे लॅम्बडा L2 इंटू काय होणार आहे y2 डिवायडेड बाय लॅम्बडा L1 प्लस लॅम्बडा L2. सो ऑल लॅम्बडा 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 गेट कॅन्सल. y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास होणार आहे L1 y1 प्लस L2 y2 डिवाइडेड बाय काय होणार आहे, L1 प्लस L2 होणार आहे. सो y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास होणार आहे इथं L1 म्हणजे काय, पहिली बॉडी ही आहे, कुठली वरची बॉडी आहे ना, ही L1 आहे, L1. ठीक आहे. तर पहिल्या मासचा y कोऑर्डिनेट किती होणार बघा, L2 होणार. सो L1 इंटू L2 प्लस L2 ॲज इट इज. दुसऱ्या मासचा y कोऑर्डिनेट काय होणार आहे, दॅट इज L2 डिवायडेड बाय 2 होणार, डिवायडेड बाय L1 म्हणजे काय होणार आहे, L1 म्हणजेच L2 होणार आहे, सॉरी L1 L2 ॲज इट इज राहणार, सॉरी L1 L2 ॲज इट इज, L1 प्लस L2 ॲज इट इज. सो y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास न्यूमरेटरला काय होतं, L1 L2 प्लस L2 स्क्वेअर बाय 2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. So this is the final answer. This is the formula for y coordinate of the center of mass. Okay, या पद्धतीने हा फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, बॉडीज एकमेकाला कनेक्टेड बॉडीज जर दिलेले असतील तर बॉडीज ऐवजी काय करायचं आहे, पॉइंट मास घ्यायचं आणि पॉइंट मास कन्सिडर करून, पॉइंट मास कुठं कन्सिडर करायचं आहे, त्यांच्या सेंटर ऑफ मासला. त्याचे कोऑर्डिनेट्स काढायचे, याचे दोन्हीचे एक्स कोऑर्डिनेट 0 येतात, त्याच्यामुळे एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास 0च येणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास मात्र येणार आहे काहीतरी, कारण y1 काहीतरी येते आणि y2 पण काहीतरी येते. ओके, म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याच्यानुसार सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला चेंज होतोय, लक्षात घ्या. हे बघा, या काही गोष्टी जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. फर्स्ट थिंग, इफ mass is distributed on the length, mass is distributed uniformly over length, uniformly over length. जर लेंथ वर युनिफॉर्मली मास डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर काय करायचं, एक्स किंवा वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय वापरायचा, दॅट इज L1 x1 प्लस L2 x2 डिवायडेड बाय काय करायचं आहे, L1 प्लस L2 करायचं. ओके, कारण मास इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर लेंथ असेल तर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, लेंथ असणार आहे. म्हणजे मास डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओव्हर लेंथ हे कुठं असतं, जनरली रिंगच्या केसमध्ये किंवा रॉडच्या केसमध्ये किंवा वायरच्या केसमध्ये. म्हणजे रिंग किंवा वायर किंवा रॉड या टाईपचा जर प्रॉब्लेम आला तर काय करायचं, m1 x1 प्लस m2 x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2, याच्याऐवजी काय करायचं आहे, L1 x1 प्लस L2 x2 डिवायडेड बाय L1 प्लस L2 घ्यायचा आहे आणि या पद्धतीने प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे.
लक्षात येते का मी काय सांगतोय? ओके, मास जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर लेंथ असेल, म्हणजे या टाईपचे ऑब्जेक्ट डायग्राम मध्ये दिसत असतील, रिंग असेल, रॉड असेल किंवा वायर असेल, तर ते मास जे आहे ना ते लेंथवर डिस्ट्रीब्युट झालेलं असतं आणि जेवढी लेंथ जास्त तेवढं मास जास्त येणार आहे. आणि त्याच्यामुळे फॉर्म्युला जो आहे तो मॉडिफाय होतोय. मॉडिफाय कसा होतोय? दॅट इज m1x1 प्लस m2x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 ऐवजी L1x1 प्लस L2x2 डिवायडेड बाय L1 प्लस L2 होणार आहे. तसंच मास जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर एरिया असेल, इफ mass is uniformly distributed over एरिया असेल, म्हणजे कुणाची केस, डिस्कची केस किंवा प्लेटची केस अशी जर आली, तर एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास कसं काढायचं असतं? A1x1 प्लस A2x2 डिवायडेड बाय काय येणार आहे? A1 प्लस A2 असा फॉर्म्युला येणार आहे. आणि तिसरी गोष्ट, आता जर मास काय झालेला असेल, व्हॉल्यूम मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असेल, इफ मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओव्हर व्हॉल्यूम असेल, युनिफॉर्मली ओव्हर व्हॉल्यूम म्हणजे त्या ऑब्जेक्टला व्हॉल्यूम असेल, म्हणजे हे कुठले येतात? सिलेंडरची केस किंवा स्पियरची केस. तर त्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढायला फॉर्म्युला वापरायचा आहे φ1x1 प्लस φ2x2 डिवायडेड बाय φ1 प्लस φ2. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम मध्ये कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानुसार काय करायचं आहे, हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. आपला बेसिक फॉर्म्युला मासचा आहे, लक्षात घ्या, आणि तो मॉडिफाय करून या पद्धतीने फॉर्म्युले होणार आहेत. बेसिक फॉर्म्युला असणार आहे मासचा. लक्षात येत आहे? म्हणजे m1x1 प्लस m2x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. ओके, आता प्रॉब्लेम मध्ये जर रॉडचा प्रॉब्लेम असेल, सगळे रॉडच दिसत असतील, वेगवेगळ्या लेंथचे रॉड असतील, तर फॉर्म्युला काय वापरायचा? तर m ऐवजी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी l येणार आहे. L1x1 प्लस L2x2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. प्रॉब्लेम समजा प्लेट्स किंवा डिस्क किंवा सेमी सर्क्युलर डिस्क अशा प्रकारे ऑब्जेक्ट डायग्राम मध्ये दिसत असतील, तर फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? A1x1 प्लस A2x2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. आणि जर मास व्हॉल्यूमवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असेल, म्हणजे सिलेंडर किंवा स्पियरचा जर प्रॉब्लेम दिसला, तर काय करायचं? सेंटर ऑफ मास काढण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ह्या केसेस व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम बघूया, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल कसं सॉल्व्ह करायचं. ओके, now here question is that a T-shaped object with dimensions as shown in figure is lying on a smooth floor. The force F is applied at a point P parallel to AB such that the object has only translational motion without any rotation. What is the location of P with respect to C? ठीक आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा, क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? फोर्स कुठल्या ठिकाणी लावावा लागेल विथ रिस्पेक्ट टू सी, म्हणजे सी पॉइंट पासून फोर्सचं डिस्टन्स आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. सो दॅट देर विल बी ओनली ट्रान्सलेशनल मोशन. आता नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही ऑब्जेक्टच्या एक्झॅक्टली सेंटर ऑफ मासवर फोर्स लावला तर प्युअरली ट्रान्सलेशनल मोशनच क्रिएट होते, आणि सेंटर ऑफ मासच्या थोडस साईडला फोर्स लावला तर काय होते? तिथे रोटेशनल मोशन क्रिएट होते. ठीक आहे, म्हणजे फोर्स आपल्याला एक्झॅक्टली सेंटर ऑफ मासला लावावा लागेल. मग सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स इथं कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर आता काय करूया, या दोन रॉडला आपण पॉइंट मासेस कन्सिडर करूया. दोन रॉडला ओके पॉइंट मासला पॉइंट मासेस मध्ये कन्सिडर करूया. ठीक आहे, आता ए बी हा जो अगोदर एक्स वाय सिस्टीम आपल्याला ड्रॉ करावी लागेल इथं. एक्स वाय सिस्टीम. सो दिस इज द वाय ऍक्सिस अँड दिस इज द एक्स ऍक्सिस. ओके, आता ज्या पॉइंट पासून आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे तिथंच मी काय करणार आहे? एक्स वाय सिस्टीम ऍझ्युम करणार आहे. सो दिस इज युअर एक्स ऍक्सिस अँड दिस इज युअर वाय ऍक्सिस. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल दिस इज बॉडी 1 अँड दिस इज बॉडी 2. ओके, आता बॉडी 1 जे आहे त्याचं मास इथं कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार ना या पॉइंटला, म्हणजे वाय ऍक्सिसवर. किती डिस्टन्सला? बरोबर 2l एवढ्या डिस्टन्सला ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. 2l एवढ्या डिस्टन्सला ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. बरोबर. सो दिस इज ऑफ पार्टिकल 1, आणि पार्टिकल 2 चं मास जे आहे ना ते इथं कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार, म्हणजे वाय ऍक्सिस वर इथं कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती येणार आहे? दॅट इज इक्वल टू l.
ओके, सो दिस इज पार्टिकल 2 येणार आहे. सो पार्टिकल 1 चे एक एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार बघा, इथं 0 आणि 2l येणार. एक्स कोऑर्डिनेट वरचा डिस्टन्सेस येत नाही आणि पार्टिकल 2 चे इथं 0 आणि l येणार आहे. ठीक आहे. आता मी फॉर्म्युला काय सांगितलाय बघा, जर काय दिलेलं असेल, फॉर्म्युला काय सांगितलंय, जर रॉडचा प्रॉब्लेम असला तर एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय, आता एक्स कोऑर्डिनेट तर 0च येणार आहे, कारण दोन्ही पार्टिकलचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, त्याच्यामुळे एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास 0 येणार आहे. फक्त वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे. तर वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे, दॅट इज मासचा फॉर्म्युला लिहायची गरज नाही. काय लिहिणार आपण, L1 y1 प्लस L2 y2 डिवायडेड बाय काय करायचं, L1 प्लस L2 करायचं. ठीक आहे. सो L1 फर्स्ट रॉड जो आहे त्याची लेंथ किती आहे, क्वेश्चन मध्ये दिली आहे, त्याची लेंथ L दिली आहे आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट किती आहे, 2l. व्यवस्थित बघा. ओके, फर्स्ट रॉड जो आहे ना त्याची लेंथ आहे L आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट आहे 2l. लक्षात येत आहे. प्लस सेकंड रॉड जो आहे त्याची लेंथ किती आहे, दॅट इज 2l आहे आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट किती आहे, दॅट इज 2l चा हाफ ना, म्हणजे l येणार आहे, डिवायडेड बाय L1 प्लस L2 म्हणजे पहिल्याची लेंथ प्लस दुसऱ्याची लेंथ. पहिल्याची लेंथ L आहे, दुसऱ्याची लेंथ आहे 2l. ओके, सो वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास या पद्धतीने येणार आहे. सो देअरफॉर इट इज 2l स्क्वेअर प्लस 2l स्क्वेअर डिवायडेड बाय 3l. Okay, that is 4l square divided by 3l. Now here l and l get cancelled, so answer will be that is 4l by 3. 4l by 3. So therefore y coordinate of center of mass येणार आहे 4l by 3. So answer C येणार आहे. म्हणजे इथं त्याचा सेंटर ऑफ मास येणार आहे 4l by 3 ला आणि तिथं काय करावं लागेल आपल्याला, एक्झॅक्टली त्या पॉइंटला आपण फोर्स लावला तर इथं काय होणार आहे, प्युअरली त्याची ट्रान्सलेशनल मोशन क्रिएट होणार आहे. Next similar type of question is like this. Two identical rods, each of mass m and length l, are connected as shown. The locate center of mass. आता दोघांचं मास तेवढंच आहे आणि लेंथ देखील तेवढीच आहे. ओके, सेम मास सेम लेंथ. लोकेट द सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ मास कुठून लोकेट करायचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. सपोज आपण इथं ओरिजिन कन्सिडर करूया आणि इथून सेंटर ऑफ मासची पोझिशन फाइंड आउट करूया. सेंटर ऑफ मास फ्रॉम द इंटरसेक्शन ऑफ द दोन रॉडचा जो इंटरसेक्शन आहे तिथून सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सला येणार आहे. आता आपल्याला इथं पार्टिकल कन्सिडर करावं लागतील. हा फर्स्ट रॉड आहे, व्हर्टिकल रॉड म्हणजे फर्स्ट रॉड, हॉरिझॉन्टल रॉड म्हणजे सेकंड रॉड. आता फर्स्ट रॉडचं जे मास आहे ते एक्झॅक्टली कुठे येणार आहे, ओरिजिनलाच येणार आहे. सो दिस इज द एक्स ऍक्सिस. ओरिजिनलाच फर्स्ट रॉडचं मास येणार आहे, दॅट इज m1 येणार आहे आणि त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट देखील 0च येणार आहे. त्याच्यानंतर सेकंड रॉड जो आहे त्याचं मास काय होणार आहे, इथं कॉन्सन्ट्रेट होणार त्याच्या सेंटरला, म्हणजे इथे येणार ते. हे मास आहे m2 आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट 0च येणार आणि एक्स कोऑर्डिनेट येणार आहे l/2 0. आता इथं मासची इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे डायरेक्टली, त्याच्यामुळे ऍज इट इज आपण यूज करू शकतो फॉर्म्युला. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 x1 प्लस m2 x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2, कारण इथं मासची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलीच आहे. ओके, सो पहिलं मास आहे m, त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे 0 प्लस दुसरं मास आहे m एवढंच आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे l/2 डिवायडेड बाय m प्लस m, दॅट इज इक्वल टू 2m होणार आहे. ओके, आता न्यूमरेटरला m l/2 डिवायडेड बाय 2m. सो डिस्टन्स एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे m गेट कॅन्सल, l/4 मीटर ऑन द एक्स ऍक्सिस फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे या पॉइंट पासून l/4 ला काय असणार आहे, सेंटर ऑफ मास असणार आहे. वाय कोऑर्डिनेट तर येणारच नाही याचा, कारण वाय कोऑर्डिनेट बघा दोन्ही पार्टिकलचे 0 आहेत. 0 0 असेल तर काय येणार आहे, वाय कोऑर्डिनेट 0च येणार आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस वर सेंटर ऑफ मास असणार आहे या इंटरसेक्शन पासून l/4 एवढ्या डिस्टन्सला. आता क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, सगळे रॉड सेम मटेरियल पासून बनलेले असतील, सेम डेन्सिटी पासून बनलेले आहेत असं जर दिलेलं असेल, ऑल द रॉड्स आर मेड फ्रॉम सेम मटेरियल सेम डेन्सिटी असं दिलेलं असेल तर फॉर्म्युला कुठला वापरायचा, तो मग L1 x1 प्लस L2 x2 डिवायडेड बाय L1 प्लस L2 आणि मास डायरेक्टली दिलेला असेल तर मग मासचा फॉर्म्युला वापरायचा. ओके,
तर गिवन इन्फॉर्मेशन नुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बेसिक फॉर्म्युला तर हाच आहे की m1x1 प्लस m2x2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. याच्यावरून बाकीचे फॉर्म्युले जे आहेत ते काय करायचे आहेत, आपल्या कन्व्हिनियन्स नुसार थोडेसे चेंज करायचे. आणखी एक सिमिलर क्वेश्चन बघा. फिगर शोज द कंपोजिट सिस्टीम ऑफ 2 युनिफॉर्म रॉड्स ऑफ लेंथ इंडिकेटेड. द आता बघा, 2 युनिफॉर्म रॉड्स आहेत. युनिफॉर्म रॉड म्हणजे काय असणार आहे, त्यांचं मास त्यांच्या लेंथवर डिपेंड असणार आहे. मग इथं फॉर्म्युला आपण वापरू शकतो m1x1 ऐवजी l1x1 चा. द कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास ऑफ द 2 रॉड्स. म्हणजे आता पुन्हा एकदा बघा, या 2 मासेसला आपल्याला अगोदर पॉइंट मासेस म्हणून डिफाइन करायला लागणार. कुठे डिफाइन होणार आहे ते लक्षात घ्या. सपोज हा व्हर्टिकल रॉड जो आहे तो रॉड नंबर 1 आहे आणि हॉरिझॉन्टल रॉड जो आहे तो सपोज रॉड नंबर 2 आहे. ठीक आहे. तर पहिला पार्टिकल जो आहे त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असणार, त्याच्या बरोबर एक्झॅक्टली या पॉइंटला. म्हणजे पहिला पार्टिकल मला इथं कन्सिडर करावा लागेल. ओके, इथं कन्सिडर करावा लागेल पहिला पार्टिकल. आणि त्याचे कोऑर्डिनेट काय येणार आहे, ते एक्स कोऑर्डिनेट तर 0 येणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट येणार आहे एल. आणि त्याची लेंथ किती आहे 2l. सगळेच इन्फॉर्मेशन इथे लिहूया. लेंथ आहे 2l आणि कोऑर्डिनेट आहे 0l. दुसरा जो पार्टिकल आहे ना, त्याचा सेंटर ऑफ मास इथं असणार आहे. म्हणजे तो मला इथं कुठंतरी डिफाइन करावा लागणार आहे. मग त्याची लेंथ आहे l आणि कोऑर्डिनेट काय येणार बघा, y कोऑर्डिनेट 0 येणार आहे आणि x कोऑर्डिनेट काय येणार आहे, त्याचा y कोऑर्डिनेट 0 येणार आहे आणि x कोऑर्डिनेट किती येणार आहे l/2 आणि 0. आणि मग आता इथं मी फॉर्म्युला दॅट इज यूज करू शकतो. दॅट इज x आणि y दोन्ही कोऑर्डिनेट येणार आहेत. दोन्ही कोऑर्डिनेट काढावे लागतील आपल्याला. x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू l1x1 प्लस l2x2 डिवायडेड बाय काय येणार आहे, l1 प्लस l2 येणार आहे. दॅट इज l1 म्हणजे पहिल्या रॉडची टोटल लेंथ दॅट इज 2l इंटू पहिल्या रॉडचा x कोऑर्डिनेट किती आहे 0 आहे प्लस l2 सेकंड रॉडची लेंथ किती आहे l आहे आणि त्याचा x कोऑर्डिनेट किती आहे l/2 आहे डिवायडेड बाय टोटल लेंथ, ऍडिशन ऑफ लेंथ. म्हणजे याची लेंथ 2l आणि याची लेंथ l म्हणजे काय होणार आहे इथं 3l होणार आहे. सो x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे l²/2 डिवायडेड बाय 3l. सो आन्सर येणार आहे दॅट इज 1l गेट कॅन्सल, l/6. l/6 करेक्ट ना. l गेट कॅन्सल, 2 डिनॉमिनेटरला येणार. l/6 हा x कोऑर्डिनेट येणार आहे. आणि याचा आता y कोऑर्डिनेट. y coordinate of center of mass is equal to that is L1 y1 plus L2 y2 divided by L1 plus L2 येणार. ओके, सो L1 म्हणजे काय येणार आहे, पहिल्या रॉडची लेंथ दॅट इज 2l. पहिल्या रॉडचा y कोऑर्डिनेट बघा किती आहे l आहे प्लस दुसरा जो रॉड आहे त्याची लेंथ आहे l आणि त्याचा y कोऑर्डिनेट येतोय 0 सेकंड रॉडचा divided by total length is once again l plus 2l that is 3l. So numerator ला येणार आहे 2l square, denominator ला येणार आहे 3l. l and l here get cancel and therefore y coordinate of center of mass is equal to 2l/3. So in this way center of mass जो येणार आहे तो कुठे येणार आहे, x आणि y कोऑर्डिनेट त्याचे येणार आहेत that is l/6 and 2l/3. l/6 and 2l/3. हे बघा, थिंक करायला जर थोडस अवघड वाटत असेल तर लेंथ x आणि y हे असा एक टेबल तयार करा अगोदर. पहिल्या रॉडची लेंथ आहे 2l, त्याचा x कोऑर्डिनेट किती आला 0 आणि y कोऑर्डिनेट किती आला l आला. त्याच्यानंतर सेकंड रॉड त्याची लेंथ आहे l आणि त्याचा x कोऑर्डिनेट आहे l/2 आणि y कोऑर्डिनेट आहे 0. असा अगोदर टेबल पाहिजे तर साईडला लिहा आणि मग कॅल्क्युलेशन करा, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे 2l इंटू 0 प्लस l इंटू l/2 बरोबर आहे ना. 2l इंटू 0 प्लस l इंटू l/2 डिवायडेड बाय टोटल लेंथ दॅट इज 2l प्लस l. आणि y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे 2l इंटू l प्लस l इंटू 0 divided by total length that is equal to 3l. Okay, and in this way you can get the coordinates of center of mass.
Next question is that a wire of length L is bent to form a circular ring. The shift in center of mass. हे बघा, क्वेश्चनचा मीनिंग लक्षात आलं का बघा. एक अशी वायर आहे, त्याची लेंथ L आहे आणि त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असणार, बरोबर एक्झॅक्टली या मिड पॉइंटला असणार. ठीक आहे. आणि या वायर पासून काय केलेलं आहे, एक सर्क्युलर रिंग तयार केली मी या पद्धतीने. त्याच पॉइंट पासून, मिड पॉइंट पासूनच काय केलेलं आहे, बेंड केलेलं आहे असं, लाईक दिस. त्या वायरला बेंड केलं आणि मी काय केलं, एक रिंग तयार केली. तर शिफ्ट इन सेंटर ऑफ मास किती होणार आहे, तर सुरुवातीला सेंटर ऑफ मास इथं होता, तो सेंटर ऑफ मास इथे येणार आहे. तर हे डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. तर बघा, शिफ्ट इन सेंटर ऑफ मास किती होईल रे इथं सांगा. शिफ्ट इन सेंटर ऑफ मास, व्हेरी सिंपल क्वेश्चन. एल लेंथचा एक रॉड आहे, त्याला बेंड केलं आणि त्याची रिंग केली. ओके, शिफ्ट इन सेंटर ऑफ मास इक्वल टू काय येणार, डायग्राम नुसार बघा. ही जी रिंग आहे ना, त्या रिंगची जेवढी रेडियस असणार आहे तेवढं शिफ्ट होणार आहे. आता ही रेडियस कशी काढता येईल, तर हे बघा, रॉडचं ज्यावेळी आपण रिंग मध्ये कन्व्हर्जन करणार आहे, रॉडचं ज्यावेळी रिंग मध्ये कन्व्हर्जन करणार आहे, त्यावेळी ही जी लेंथ आहे ना, that length will become equal to circumference of the ring. Okay, when rod is bent to a ring, okay, काय होणार आहे, length of rod will become equal to circumference. Length of rod become equal to circumference. So length is equal to L and circumference is equal to 2 pi r. So therefore r is equal to येणार आहे L divided by 2 pi. And therefore this radius is nothing but shift in the center of mass. That is L divided by 2 pi is the shift in the center of mass when rod is bent to a ring.